गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे सगळे मस्त म्हणजे. तर फायनली ठरलेलं आहे की मुंबईला जायचं. तर वहिनी पण रेडी झाल्यात, पण वहिनीच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसते. तर असो तानाजी, चला निघूया. उशीर झाला निघता करता 8 वाजलेत आम्हाला. आणि जाताना कृष्णा पिऊ घरी सोडणार आहे, कारण जायचं म्हणलं तर तिकडं खूप गर्दी आहे. कृष्णाची शाळा बुडते आणि पिऊ एखादं शूट बीट करायचं म्हणतं पिऊ शूट करू देणार आहे, त्यामुळे पिऊला घरीच ठेवायचं या. तर आता पिऊला माहित नाही. पिऊ राहते ना घरी बाबू, पैसे देऊन गोड बोलून घरी ठेवले. आता पहिल्यांदाच असं असेल की दोघं पोरं आमच्या संग नाही. नको बाबू, तुला खाऊ आणतोय आता नाही. हा तुला तसली गाडी आणते बसायला. हो ग, तसली बारकुशी गाडी व्हेरी गुड आणायची. व्हेरी गुड. उचला उचला उचला. चला ती बाबूला पैसे तो. चला. मामाचा भंडारा लावून आपण मोठी नोट दिली की. मनोहर मामाच्या नावानं सांग बोल, असं म्हणायचं आहे. मनोहर मामाच्या नावानं चांग बोल, बाळ मामाच्या नावाने चांग बोल. जाऊ का पिवड्या? पिऊ कशी पाया थांब, अशी पडते. पाया पड खाली थांब. पिऊ पाया पड ग आजीच्या पाया पड. हो, हो. ते माझं पिल्लू. पैसे दर तुझं. पहिल्यांदा कृष्णा आमच्या नसणार. हा चला आता. चला उशीर झाला. काल गाडीला सीट कव्हर टाकून घेतले मस्त पैकी. कशी दिसते गाडी चकाट. खाली फ्लोरिंग पण करून घेतलं. स्टिअरिंगला मस्त पैकी कव्हर पण टाकून घेतलाय काल आपण. हे बघा मस्त दिसत गाडी. काय ग बाबू, नवं नवं टाकलंय आता. गाण करायचं नाही गाडीत. हा ए नको ग पिऊ, जाऊ दे की ग. दे दे दे. काय कुठं नांदा बिंदाय चाललोय रडायला लागले या. बस लवकर बस लवकर. चला चाललोय मुंबईला आता. पोचलोय पुण्यामध्ये. पिवडी काय रडायचं सोडत नव्हती, रडत होती. परत फोन करून विचारलं पिऊ रडते का नाही वगैरे, तर गप्प बसली म्हणली आहे. कृष्णा तर शाळेत गेलता, आता आला असेल 10 वाजले. आता 10 10:30ला शाळा सुटली त्याची. आता आला की फोन लाईन, पप्पा कुठे कधी यायचा. म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही जे आहे पोरांना सोडून चाललोय बाहेर. आता सध्या आम्ही कात्रजमध्ये पोचलोय. दमा आणि जायचं मस्तपैकी आपलं गप्पा टप्पा करत. चला आता मुंबईच्या रोडला लागलो. मुंबईच्या रोडला लागल्या हप्ता आला. पहिला हप्ता भरून घेऊ आपण इकडून. स्पीड काउंट करत होतो वर, बघितलं का? कुठे लाव गाडी. घेतलं तर जाता जाता लोणावळ्यामध्ये थांबलोय मी थोडस. माझी एक चुलत बहीण आहे इकडं, तर तिला फोन केलता. म्हणलं आहे काय घरी, म्हणले आहे. तर चला जाता जाता इथं भेटून जाऊ आपण. चला मित्रांनो, आता आम्ही तिथून निघालो बहिणीपासून. जाता जाता ह्यांना बोशी डॅम बघायचा होता. बोशी डॅम बघितला नाही. तिथून पुढे अजून एक पॉइंट आहे, टायगर पॉइंट म्हणून आहे. तिकडं ताल से ताल मिला असं काहीतरी गाणं पण शूट वगैरे झालं. अशा काही गोष्टी बऱ्याच आहेत इकडं. बघू आपण तिथं ते लोकेशन जमलं तर. आता आम्ही बोशी डॅमला आलोय मित्रांनो. आता इथं आम्ही 100 रुपयाची पावती केली. तर ही पावती करणारा माणूस सांगत होता दरवर्षी एक तरी जीव जाते, 2-4 तरी जातातच दरवर्षी. मागच्या 2 वर्षापूर्वी मी होतो त्यावेळेस 6 जण गेलते. आणि आता ह्या वर्षी पण म्हणे 3 जण गेले. एक बुडायला लागला, 2 जण वाचवा गेले, ते दोघं पण गेले. आणि बुडायला लागला तो पण गेला. आता ह्या वर्षी पावसात कोण जाते माहित नाही. ते म्हणलं मी तर 7 वर्ष झालं काम करतोय, प्रत्येक वर्षी जाते. आता ह्या वर्षी नेमकं 12 वाजता जातं म्हणते. 12 सव्वा 12 आता पण आहे ना. 12:47 जायचं का नको आपण? तेच मी म्हणलं. पण आता ओव्हरफ्लो नाही, पावसाळा नाही, तिकीट काढले. आता फक्त जाऊन बघून येऊ. चला डॅम बघून येऊ आपण थोडस. आणि ऐक ना,
वहिनीचा थोडासा म्हणजे मूड नाही त्यांना थोडं बोलणार रागवायचं का निघाले काय बघ ना आता बारामतीवरून इथपर्यंत पार लोणावळ्याला आलोय, तिला बोलतोय मी, आवाज देतोय, पाणी दे, बॉटल आहे का तिकडे तुझ्याकडे, मोबाईल आहे का तेच माझा, म्हणलं थोडस गोड बोल ना जरा आता चालवलंय तर असं तरी ते लक्ष देणं झाले. बघ चला 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 थोडस फिरता फिरता वहिनीचा पण मूड होईल. फायनली आम्ही पोहोचलोय बोशी डॅमवरती, पण काय पाणी लय कमी आहे. पाणी कमी आहे ते आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लय ऊन आहे. पुढे जाऊ नको. तनिषा पडलीच ना वरून खाली तेव्हा समजेल तुला. वहिनी तिथून पडला ना कुठलाच हातपाय. बापरे, खतरनाक डेंजर वाटायला लागले पूर्ण. काढू काय फोटो? एक मिनिट हा. शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान काढून टाक घरातली गाण जय तरास करून घेतो. आहे का बोगदा बघ किती केवढा आहे. दीवाना 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 तेरा हो गया. चला आता दना चल. विषय असा झाला की जाता जाता तानाजीचा फोन जो आहे ना त्याला माहिती नाही कोणाचा फोन आहे, तानाजीचा वहिनीचा, आणि स्विच ऑफ पडला. आणि स्विच ऑफ पडलाय फोन, यांना माहितीच नाही फोन आहे म्हणून घेते माझ्यापाशी. आलाय का कुठे त्यांची मजाच करतो जरा. थांबी जरा लपून ठेवतो इकडून. चला मजाच करतो त्यांची. नाहीच म्हणतो मोबाईलच नाही म्हणून सांगतो. कुठे या बरोबर आहे. चला चला. दीवाना 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 तेरा हो गया, जब से तू दिल में समाई, आई ते आईच्या गावात खाली कर तोंड खाली वाका रे काटत असतो. ताना हं? चल, तुझ्या मोबाईल मध्ये काय घेतलं का नाही रे फुटेज? घेतलं की. कुठे तनिषा डोंगरावर चढली होती कुठे मोबाईल मध्ये. दाखव की. गाडीवर गेलो टाकू. कुठे मोबाईल? चला गाडी कुठे किसा? काय माहिती आता माझा मोबाईल. कुठे मोबाईल? माझा फोन कुठे आहे का? कुठे आहे माझ्याकडे? कुठे आहे माझ्याकडे? फोन मी तिथं बघितला होता. माझ्याकडे फोन नाहीये. नाही मी कशाला उचलो फोन? काय दाखवू? हा? खरंच नाही माझ्याकडे फोन. हा 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 अजिबात नाही. काय सांगा तुम्ही कुठं फोन आहे? हा बघ, हा पोटीचा आहे ना. हा आता इथे करू. हा हक. हा सांगा तसंच. फोन हुडकून दाखवा. चला फोन हुडकून दाखवा सगळ्यांना. चॅलेंज आहे माझं चॅलेंज. दाखवा फोन. फोन हुडकून दाखवा. मागे नाही बघा हुडका फोन हुडका. हे काय मागे येते कुठे? म्हणलं की नाही मागे आहे म्हणून. तानाजी नाही फटाकला फोन. जाऊ द्या चला, मजा करायची होती पण जाऊ द्या. आलो बुशी डॅम बघून. आता सीधा मुंबई दिवा. ओके, आता दिव्यात गेल्यावर डायरेक्ट फुटेज घेतो, कारण आता एनर्जी संपली. भुका लागल्यात कटकटून. 2:45 वाजता पोहोचायला आम्हाला 5 वाजतील. परत जेवण बनवायचं आणि खायचं. सो चला आता सगळे टायर्ड झाले. सो बाय बाय चलो. फायनली मित्रांनो पोचलो दिव्यात. गाडी लावायची लय मोठी पंचायत होती, पण काय वहिनी गुड न्यूज. गाडी इकडे केली पार्क मित्रांनो. आता चालत तानाजीने रूम बदलली. चला आता नव्या बिल्डिंग मध्ये घेतली. त्या ती नवीन बिल्डिंग आहे. फायनली मित्रांनो मी पोहोचलोय तानाजीच्या रूम वरती इथं दिव्यामध्ये. आणि आता सगळ्यात पहिले मी तानाजीची रूम दाखवतो, नंतर आपण बाकीच्या गोष्टी बघू. तानाजी रूम म्हणलं की बघा कशी लगेच झोपलेला घोडा उठलाय. इकडे आता पिकू झोपली. रूम छोटीच आहे पण मस्त रूम आहे. हे असं मस्त पैकी दोघं बहीण भावाचा आपल्या नवरा बायकोचा संसार. म्हणजे माझी बहीण भाऊ असं म्हणले रे. हा वहिनी आता स्वयंपाक मारतात मस्त पैकी. छोटस बाथरूम वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ठीकठाक आहेत. तर विषय आता कसा आहे माहिती का, आता इथं आलोय
माझी जबाबदारी काय होती, इथवर तुला सोडवायची. सोडवायचे बरोबर. वहिनीला तुला सकाळ बसून द्यायचं. तर तानाजी मग अशी तिकीट काढून पण आलाय, वहिनीची तिकीट दाखव. चल मस्त पैकी. किती तारखेचं तिकीट आहे आता हे? हे बघ, मी माझी जबाबदारी पूर्ण केली. हे तिकीट आहे ए ताना, अरे हे धरणं तिकीट. हे बघ तिकीट आहे ना 5 मार्च 2026. 5 तारीख आहे ना इथे. कुठे 5? हे बघ हात तर काढ नंबर बघू दे. 5/3 म्हणजे ओके, 5 तारखे तू काढून आला तिकीट. ओके, कधी काढले कळतं का? हे बघ कधी काढली ते पण तुला सांगतो बघ. हा हे बघ तारीख, आजची तारीख आहे. आज काढलेली तारीख आहे 4 ही. तारखेला तिकीट काढली आणि 5 तारखेची. इथे बघ 5 ओके, तारीखला तर राजापूरची. ओके, रेल्वे. राजापूर. हा आणि हे बघ टाइम बघ 5:45. पहाटे 5:45 वाजता ट्रेन आहे या वहिनींसाठी. वहिनींना सोडायचं पहाटे मस्तपैकी ट्रेनला पनवेलला, आणि मग तिथून पुढं आम्ही 1 तास होतो. म्हणजे तुम्हाला सुखरूप पोहोचवलं, तुला इथं, वहिनीला तिथं. ठीक आहे वहिनी, लवकर आवरा, तुम्हाला पहाटेची ट्रेन आहे. पांटे आता तरी खुश आहे का नाही? जात आहे ना शेवटी. जर तिकीट जर मिस जर झाली तुझी ट्रेन, कॅन्सल जर झाली तर मग पुन्हा हमेशा केले कॅन्सलच. मग त्यानंतर मला बोलू नकोस हा. सकाळ तुला बरोबर मुद्दामून काढली नाही, माझ्याकडे बघू नको. कुठली ट्रेन मध्ये तिकीट अवेलेबल नाही. एमर्जन्सी काढली ना तात्काळ मध्ये? तत्काळ नाही, ही अवेलेबल भेटली मला तिकीट. ठीक आहे, चालतंय. मग तत्काळ मध्ये काढायची होती ठाण्यावरनं. अरे तत्काळ मध्ये तुला 5 तारीखलाच जायचं बोलतीस ना तू. 5 तारखेला संध्याकाळी बसली असती मी. 5ला संध्याकाळी कार्यक्रम, 7ला आहे. मग हाय गावतोय कार्यक्रम. बोलली ना त्यांना 5ला संध्याकाळी पण चालेल. 5च्या मी गाडीत बसल्यापासून तेच बोलते, संध्याकाळी मी जाईन तू म्हणून. शिकलेली आहेस ना, ऐक माझं. आम्ही तू आड 5 तारीख तू बोलतेस बरोबर. त्याला 5ला काढण्यासाठी तिकीट आहे ना 4 तारीखला काढावं लागते आज. आणि तात्काळचा टाइम सकाळचा असतो. हा, मग तत्काळ मध्ये सकाळी काढायची, रात्री गाडीला बसली असतील. असं थोडी ना असतं. ए, आता chat बसव. खुललं. वहिनीला chat बस. नाही खुललं, त्याचं झालं ते चाट बोलणं. नाही खुलत. रात्रीची 1ची गाडीने गेले तर चाट कधी खुलतं? दुपारी मेसेज येतो. हा दुपारी येतो. पण आता मी विचारलं त्याला, तर तो काय बोलला मला की आपको कल करना चाहिए था तिकीट बुक. नाहीतर आज सकाळ केली पाहिजे होती तिकीट. आपण पोहोचलो किती वाजता इथे? काल ऑनलाईन संध्याकाळी. करायची, काल ऑनलाईन करायचं होतं. बर जाऊ दे आता, काढलंय ना शेवटी, धराई तिकीट. पनवेल वरून काढलंय ना मी. कसं ना पनवेलला मी येतो तिथवर सोडवायला, नका काळजी करू बाबा. 4 आता वाजता उठायचं, पोरीला घेऊन. इथवर आलो तर पनवेल काय 25 किलोमीटर इथून पनवेल. तुझी हालत खराब करून असू दे आता, होऊन दे खराब काय आता. चला असू दे. बारामतीवरून इथे सोडलं तुला. आता इथून परत तुला उद्या सकाळी तिकडे पाटे सोडायचं. झोप नाही काय नाही. पण तुम्ही काय हे करू नका मी गाड्या. म्हणलं का तुम्ही तिकीट तशी काढली, मी कसं जाऊ पहाटे 5:45 तिकडे 2 तासाचा रोड एकटी जाऊ. ट्रेन इथून ठाण्याला मी जावं तुला एकटी लागेल, कुठे ठाण्यावरून पाठवतो? पनवेलला जावं लागेल. मी तुला मग ट्रेन आहे, ती लवकर पोहोचू शकते मी तुला टायमात. बसून येणार कुठं मी असं पण. अवघड आहे काय. बघा काय होतंय, मिटते राहते. आपल्याला जेवण भेटत नाही वाटतं, यांची चालली किरकिर बांधणं. आता मी बनवते, जाऊ साईडला काढा, जाऊ बनवतो. उठकी मग, झोपली काय वय इकडे स्वयंपाक करतात, तू झोपली इथं. अहो मी जाऊन आले किचन मध्ये, पण तिथं दोघींना घेऊन. अरे हान नकोय, हान नको की. नाही हाणत नाही ना. नाही. म्हणलं हानतोय का, तोच मार खातोय काय. मी चालली होती भाकरी करायला, ती बरं, म्हणली सर. थांब. झोपतो मी, तुमचा स्वयंपाक झाल्या मला उठवा. तर मित्रांनो बघा, सकाळी वहिनीला मी आता ट्रेनला सोडवतो पनवेलला, जातो पाटे असं. आता झोपतो गाडा मी थोड्या वेळ. गुड नाईट. ठीक आहे तुम्हाला सर्वांना, बघू उद्या काय असेल ते असेल.